तर शेतकरी मित्र, पूर्ण भारतामध्ये वातावरण सध्या कोरडे राहणार आहे. एकदम कसल्याच प्रकारे ढगाळ देखील वातावरण राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारतामध्ये तसेच पूर्ण राज्यामध्ये एकदम थंडीचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे. जवळजवळ भारतामध्ये पूर्ण राज्यात 10 ते 12 अंश तापमान राहणार आहे. त्यामुळे पूर्ण भारतामध्ये एकदम थंडीची लाट राहणार आहे. तसे पाहिलं असता फक्त कर्नाटक साईडला आणि तेलंगणा या भागामध्ये थोडी थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील. परंतु पूर्ण राज्यामध्ये जवळजवळ भारतामध्ये पूर्ण राज्यात थंडीची लाट राहणार आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात थंडीचे वातावरण एकदम जोरदार राहणार आहे. ही थंडी 18 तारखेपासून 18 डिसेंबरपासून परत थंडीमध्ये आणखीन जोरदार वाढ राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या 16 डिसेंबरपर्यंत 7 अंश ते 9 अंश सेल्सिअस असे तापमान बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहणार आहे. हे तापमान जवळजवळ नाशिक, मालेगाव, संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, अकलूज, लोणार, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या पूर्ण भागामध्ये पहाटचे तापमान हे 7 अंश ते 9 अंश सेल्सिअस असे राहणार आहे. आणि परत 18 डिसेंबरपासून परत थंडीमध्ये जोरदार वाढ होणार आहे. कारण सकाळचे तापमान हे 6 अंश ते 7 अंश सेल्सिअस असे राहणार आहे. जवळजवळ हे तापमान 6 अंश ते 7 अंश सेल्सिअस पूर्ण मराठवाड्यामध्ये, तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ साईडला देखील 6 अंश ते 7 अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे. त्यामुळे 18 तारखेपासून थंडीमध्ये जोरदार वाढ राहणार आहे. ही वाढ दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. तर